यष्टीरक्षक आणि गोलंदाज वगळता 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे. 5 षटकांची मॅच आहे. होते सुरुवात. पहिला बॉल ऑप्स्टमच्या बाहेर. आजच्या दिवसाला सुरुवात होते अवांतर धावेने. 9:55 आज पहिला चेंडू पडलेला आहे. देहूचे आमदार चषकाचे आयोजक गणेश मराठे हे देखील सकाळच्या सत्रात या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत असेल. आणि आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिला तर शेवटचा दिवस. सर्वच टेनिस क्रिकेटचे चाहते म्हणा, रबर बॉल क्रिकेटचे चाहते म्हणा, सर्वांमध्ये एक उत्कंठ असणार आहे. आज या स्पर्धेमध्ये रथी महारथी, मी तर म्हणेल दिल्लीच्या स्पर्धेच्या अगोदरची ही रंगीत तालीम आहे. म्हणजे आता इकडनं उद्या परवा सर्व दिल्लीसाठी रवाना होतील. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने मारलेला फटका, बॉल हवेत, कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला, कॅच होऊ शकली नाही. बॉल मात्र अडवला जातोय. त्या ठिकाणी राजू पाटे पोहोचतायत. आणि उच्च दर्जाचं 40+ क्रिकेट काल महाराष्ट्र भरातून आलेले किंबहुना काही गुजरात राज्यातून खेळाडू देखील 40+चे या ठिकाणी काल खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि खऱ्या अर्थाने देहू रोडचं क्रिकेट रसिक मनापासून खुश झालेत. आणि देहू रोड म्हटलं तर अशी माहिती मला मिळाली की देहू रोड म्हणजे तिकडली क्रिकेट कधी झोपतच नाही, चालूच असतं. असा हा देहू रोड आणि देहू रोडचं क्रिकेट आहे. आणि या श्रद्धांजली चषकाच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पुन्हा एकदा फसलाय. विकी कलमे चेंडूच्या खाली. दादा गायकवाड, वाह काय कॅच घेतली, स्वतःला बॅलन्स केलं, पाठीमागे गेले, तोल गेला होता परंतु बॉल हातातून बाजूला जाऊ दिला नाही. या विकेटचं महत्व त्यांना माहिती होतं. दादा गायकवाड होत आहेत बाद, विकी घेत आहेत कॅच. हमराज मुर्तिंदेला मिळतं यश, तर धक्का बसतोय तो वरद 11ला. काल ज्या पद्धतीने मॅचेस खेळवले गेल्या त्याच पद्धतीने आजही मॅच खेळवल्या जाणार आहेत, याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना जर पाहिलं तर या ठिकाणी विकेट येते दादा गायकवाड यांची. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत ते म्हणजे तुषार रणदिवे. ज्या देखील खेळाडूंनी खूप प्रभावित केलंय मागील 4-5 वर्षाचा कालखंड जर पाहिला तर तुषार रणदिवे असे खेळाडू आहेत ज्या खेळाडूंनी खूप प्रभावित केलंय. आणि अगदी पुण्यातील असे खेळाडू ज्यांच्यावर गाणं देखील आपण पाहतो. तर विकी यश मिळाल्यानंतर गोलंदाजाला एक कॉन्फिडन्स मिळतो, आत्मविश्वास मिळतो. तोच घेऊन मात्र गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विकी. यावेळेला व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकरवी. एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण संघ पाहता, या संघात जर पाहिलं तर म्हणजे दोन्ही बाजूला जर पाहिलं तर बॅलन्स टीम आहे. एका बाजूला आपण अविनाश रामगुडे यांना पाहतोय. टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहणारा विकी यांचा चेंडू पाहायला मिळाला. एका बाजूला एक यंगस्टर म्हणून खूप प्रभावित करणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे या हंगामात महेश नानगुडे. या वर्षीच्या रबर बॉल क्रिकेटच्या हंगामात पुण्यातील कोणत्या खेळाडूने सर्वात जास्त प्रभावित केलं असेल तर त्यांचं नाव आहे महेश नानगुडे. ते देखील आपल्याला पाहायला मिळतील. बावधन पुणेचे खेळाडू. यावेळेला फटका पुलचा होताना पाहायला मिळतोय. श्रीकांत खुने त्या ठिकाणी येत आहे. श्री चेंडूची फेकी केली जाते अतिशय तत्परतेने, त्याला अडवलं देखील जात आहे. आणि एका धावेने पहा, हे व्यावसायिक क्रिकेट आहे, प्रोफेशनल क्रिकेट आहे. इकडे कोणाचाही नंबर लागत नाही. इकडे खूप काही परिश्रम घेऊन इथपर्यंतचा प्रवास एखाद्या खेळाडूचा अगदी गावापासूनच्या क्रिकेटचा आपल्या त्याच्या विभागातील क्रिकेटपासून प्रोफेशनल पर्यंतचा क्रिकेटचा प्रवास झाला असेल तर त्यांनी बराचसा पल्ला गाठला असं मी म्हणेल. कारण तिथपर्यंत जाणं सोपी गोष्ट नाहीये. आणि आजच्या दिवसात प्रोफेशनल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल.
एखादा खेळाडू जर व्यावसायिक संघात खेळला तर आपण आवर्जून म्हणतो की आमच्या विभागातील खेळाडू आमच्या एरियातील खेळाडू अमुक एक व्यावसायिक टीमला खेळतो आणि तसं आज मात्र हे सर्व व्यावसायिक खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतील. अविनाश रामगुडे आणखीन एक थक्क करणारी कामगिरी करणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल देखील जर पाहिलं तर या खेळाडूने खूप प्रभावित केलं गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये. या स्पर्धेतील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या देखील त्यांच्याच नावावर आहे 69. कालच्या दिवसामध्ये ओव्हर 40 गटामध्ये त्यांनी बनवली होती आणि आज पुन्हा एकदा खुला गट खेळायला तयार. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर सिक्सर. विकी यांच्या या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. या बॉलवर अविनाश रामगुडे आपले इरादे स्पष्ट केलेत. म्हणजे काल जिकडे थांबले होते ना तिथून सुरुवात आज त्यांनी केली आहे आणि एक मोठा फटका लगावत असताना आपली उपलब्धता या ठिकाणी सिद्ध करताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर पाहिली तर झाली 11 धावा. आज उस्मान पटेल यांना देखील इन ॲक्शन आपण पाहतोय. रोहित भालेराव किडनी यांना पाहतोय. श्रीकांत खोणे, प्रदीप नैनी, डॉन, राजू पाटे यांना देखील खास जुन्नरवरून या ठिकाणी नारायणगाववरून आलेत. सौरभ दळवी हे देखील खास बारामतीवरून या टीममध्ये इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॅकफुटला जाऊन बॉलला उसळी होती, अंदाज घेतला आणि थर्डमॅनच्या दिशेने बॉलला ट्रॅव्हल केलं. एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते. बारा धावा. एक षटक संपलेला आहे आणि एक षटक संपल्यानंतर एक विकेट माघारी परतली आहे. धावा झाल्या त्या 12. एफर्ट्स त्या ठिकाणी दाखवले होते. प्रदीप नैनीत एक वेगळ्या शैलीची गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. पावसाळी क्रिकेट विशेष म्हणजे आम्ही मुंबईत येऊन देखील त्यांना गाजवताना पाहिलंय. जय 11 कल्याणसाठी देखील क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे गोलंदाजी करत असताना. हा, मैदानाबाहेरचे चांगले मित्र आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधात आल्यानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी प्रदीप नैनीत, तुषार रणदिवे आणि संघर्ष पाहिजे देखील. एकमेकांच्या विरोधात ज्यावेळेला येतो त्यावेळेला एकमेकांवर मातच करायची असते हाच इरादा असतो. आणि आज पाहूया तुषार रणदेवी विरुद्ध प्रदीप नैनी डॉन. यावेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बाखूट टप्प्याचा चेंडू होता त्याला मात्र पाठवलं कव्हरच्या दिशेने. तिकडे महेश नांदगुडे आले आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 5-5 षटकांच्या या लढती आपल्याला पाहायला मिळतील. यानंतरची होणारी मॅच नियाजी 11 विरुद्ध आर्या 11. नियाजी 11 पुणे विरुद्ध नियाजी वॉरियर्स पुणे विरुद्ध आर्या 11 नाशिक अशा प्रकारची मॅच असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण त्यासाठी सज्ज राहायचे. नाशिकच्या खेळाडूंना देखील इन ॲक्शन आपण पाहणार आहोत. यूट्यूबच्या माध्यमातून अगदी सकाळच्या सत्रापासून खूप सारे खेळाडू क्रिकेटचे चाहते आमच्याशी जुडले जातील क्रिक लाईव्ह फाउंडेशनवर. काल दीपक मंडले सरांना आपण खेळतानाही पाहिलं, समालोचनही त्यांचं ऐकलं आणि लाईव्ह कव्हरेज करतानाही पाहिलं. 3 भूमिका त्यांनी निभावल्या.
यावेळेला टप्पा पडल्यानंतर अँगल बनवत बॉल शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय. डॉन यांच्या गोलंदाजीचं ते एक वैशिष्ट्य देखील आहे. बॉल क्रॉस आर्म ऍक्शन असल्या कारणाने अँगल बनवतात. थोडेसे कदाचित दुखापतग्रस्त झालेत आणि आपल्याला काही मदत वैद्यकीय पाहिजे असेल तर इकडे कमिटी पोहोचू शकते. प्रदीप नाईनी तसं आम्हाला कळवा. कमी गतीने चेंडू टाकला तो तुषारने ओळखला आणि दोन खेळाडूंच्या मधोमध बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने तुषार रणदिवे यांच्या बॅटमधून एक चांगला फटका आला. बॉल सीमारेषच्या पलीकडे चौकार. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 19 धावा धाव फलकावर. आज अंतिम दिवस श्रद्धांजली चषकाचा. पहिल्या दिवशी चिखली, दुसऱ्या दिवशी देहू रोड, तिसऱ्या दिवशी अलिबाग आणि चौथ्या दिवशी कोण आणि त्यातल्या त्यात फायनलही आजच होणार आहे. असा 4 दिवसीय क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम. पावसाळी क्रीडा स्पर्धा, रबर बॉलचं क्रिकेट, कारण पाऊस जास्त पडलाय, मैदानात अजूनही ओलं आहे, चिखलाचं साम्राज्य आहे, त्यामुळे रबर बॉलने क्रिकेट स्पर्धा घेण्याचा आयोजकांचा निर्णय. पहिली सेमीफायनल पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाचे जे विनर आहेत त्यांच्यामध्ये म्हणजे 2 ग्रामीण संघांमध्ये होईल आणि दुसरी सेमीफायनल तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाच्या विनरमध्ये होईल. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न, लेगस्टंपच्या बाहेर पिचिंग, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. आणखी एक धाव त्या ठिकाणी मिळेल. प्रदीप नैनीत एक जिगरबाज खेळाडू आहेत. काल देखील खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली. डहाणूला नगराध्यक्ष चषक स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेमध्ये हॅट्रिक देखील गोलंदाजी करत असताना 5 लाखाच्या स्पर्धेमध्ये प्रदीप नैनी त्यांनी घेतली होती. समोर आहे तुषार रणदिवे. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालं, कारण त्यांना अपेक्षा होती ज्या बॉल जेवढी उसळी घेईल तेवढी उसळी नव्हती घेतली. श्रीकांत खुणे, वा काय चांगल्या पद्धतीने त्यांनी थ्रो देखील केला, बॉल कलेक्ट केला, थ्रोही केला, परंतु थोडासा वाईट होता, त्याचा फायदा या ठिकाणी झाला. 2 धावा पूर्ण केल्या. परंतु गवतामधून, पाण्यामधून, चिखलामधून आपण ज्या वेळेला धावत येतो ना, अशा प्रकारचे बॉल पकडणं, थ्रो करणं सोपी गोष्ट नसते. श्रीकांत खुणे यांनी केले. श्री खुणे एक जबरदस्त खेळाडू देखील आहेत. आज याच टीममध्ये उस्मान पटेल आणि रोहित भालेराव किडनी यांना देखील आपण पाहतोय हमराज मृत्युंजय संघामध्ये. यावेळेला टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू, डॉन यांच्या गोलंदाजीचं हे देखील वैशिष्ट्य आहे. पहा, हा चेंडू काही उडलाच नाही आणि टप्पा पडल्यानंतर जमीन लगत यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहिला मिळाला. दुसरी ओव्हर संपते आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 22 धावा. 1 गडी माघारी परतलाय. 5 षटकांचा हा सामना आहे. चला सहकार्य करा. 2 षटकांचा खेळ झालाय. विकी यांना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. पाहूयात कशा प्रकारची रणनीती बनवतायत तुषार रणदिवे आणि अविनाश रामगुडे. डॉन यांचं षटक जर पाहिलं तर 10 धावा त्या षटकात आल्या. विकी गोलंदाजीला आले. एक वेगवान चेंडू पेश करताना पाहायला मिळाले. बिग हिट करायचा होता अविनाश रामगुडे यांना, परंतु शक्य झालं नाही. शरीराचा वेध घेतला. लेगबाईची एक धाव कळवली जाते. अमर साठे सर आणि जय पवार सर पंचांची भूमिका निभावत आहेत. तिसरी ओव्हर सुरू आहे. पहिला डाव मात्र या ठिकाणी आपण आजच्या शेवटच्या दिवसातील पहिल्या मॅचचा पाहतोय. बरेचसे संघ मुंबईवरून देखील मार्गस्थ या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. नाशिकचा संघ काल रात्रीचा या ठिकाणी पोहोचलाय.
विकी. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल होता, त्याला फाईन लेगची दिशा सिलेक्ट केली आणि तुषार रणदिवे यांच्या बॅटमधून येतोय चौकार. अल्ताफ शेख आणि त्याचबरोबर विजय बालगरे यांचं देखील हार्दिक असं स्वागत असेल. नॉटी बॉईज मला आठवतंय, विजय बालगरे म्हणा, अमोल जाधव म्हणा, चांगला खेळ त्यांच्याकडून देखील पाहायला मिळालाय. आज त्यांचं या ठिकाणी आगमन होते, हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर खूप साऱ्या मान्यवरांचं देखील सहकार्य आहे. मग समीर देवेंद्र चौगुले असतील, अमीनभाई शेख असतील, आलोक शर्मा असतील, अनिल ठोंबरे असतील, मनोज तेलगू, प्रदीप नाईनी डॉन, सुधीरजी गव्हाणे, संभाजी थेऊरकर, कुद्दीसभाई खान, त्याचबरोबर अमोल काकडे, राजू रावल, आम्हाला जे वैयक्तिक पारितोषिकं दिलेली आहेत त्यांचे आम्ही आभारी आहोत या श्रद्धांजली चषकाच्या माध्यमातून. तुषार रणदिवे पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, उसळता चेंडू, परंतु त्याला मोठ्या फटक्यात कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न. श्रीकांत खुणे त्या ठिकाणी कॅच पकडण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. बॉल सीमारेषा ओलांडतोय. पाहूया धावा किती मिळतील. आणि षटकार त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतोय. प्रयत्न तर झाला, परंतु उसळत्या बॉलला चांगल्या पद्धतीने टोलावलं आणि 6 धावा वसूल केल्या. सुरुवात थोडीशी संत जरूर झाली होती. यावेळी एक वेगात शरीराच्या दिशेने बॉल टाकण्याचा प्रयत्न जरूर झालाय. मागील 2 चेंडूवर हल्ले जरूर चढवले, त्यातून कमबॅक करण्याचा प्रयत्न विकी कलमे यांचा. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 34 धावा धावफलकावर. ओव्हर तिसरी सुरू आहे विकी यांची. आजचा दिवस देखील सर्वांच्या लक्षात राहील असाच असेल, कारण आज पुण्यामध्ये सर्वच नामवंत खेळाडूंना आपण पाहू शकता जे रबर बॉलचं, टेनिस बॉलचं व्यावसायिक क्रिकेट खेळतात. मग नाशिकचे, पुण्याचे, रायगडचे, ठाण्याचे, मुंबईचे हे सर्व खेळाडू आज दाखल होताना पाहायला मिळतील. पालघरचे देखील. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर एक वेगवान चेंडू विकी यांच्याकडून. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. महेश येत आहेत त्या ठिकाणी. 1 रन मिळेल. तर 3 ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 35 धावा. 1 विकेट माघारी परतल्यानंतर पहा, सुरुवातीला दादा गायकवाड यांची विकेट आली, परंतु तदनंतर अविनाश रामगुडे थोडासा संयम दाखवला. 1 षटकार मारल्यानंतर मॅचची सूत्र तुषार रणदिवे स्वतः हातात घेत आहेत. 2 चौकार, 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय आणि अशा रीतीने 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या संघाची झाली ती 35. 2 षटकार अजूनही बाकी आहेत. तीन षटकांचा खेळ संपला. चला सहकार्य करा. आपल्याला 25 मिनिटात 5 ओव्हर संपवणं गरजेचं आहे. याची नोंद सर्वच संघांनी घ्यायची आहे, कारण आज 10 मॅचेस खेळवायच्या आहेत. पहिली मॅच सुरू आहे. अविनाश रामगुडे, यावेळेला बॉल फाईन लेगच्या दिशेने. उस्मान, थोडासा अंदाज येऊ शकला नाही त्यांना या चेंडूचा. आणि धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. फाईन लेगच्या दिशेने या स्ट्रोकला खेळलं होतं आणि 2 धावा धावफलकावर त्या ठिकाणी वाढतील. 37 वर जाईल ही धावसंख्या. लोकेश येत आहेत गोलंदाजीसाठी, फलंदाजीसाठी आहेत अविनाश रामगुडे. हळूहळू मात्र 13 वर मात्र ही वैयक्तिक 13 धावांवर फलंदाजी करतायत अविनाश रामगुडे म्हणजेच पप्पू.
यावेळेला थोडेसे जास्त शफल झाले होते. लोकेश यांनी तेच हेरलं. बॉलचा वेग थोडासा जास्त पाहायला मिळाला. स्टंपच्या वरून बॉल मात्र यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. मागील बॉलवर दुहेरी एक संधी होती जरूर, परंतु कॅच जरूर नाही होऊ शकली. परंतु त्यानंतर पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न लोकेश करतायत. लोअर फुल टॉस बॉल त्याला मात्र पाठवण्याचा प्रयत्न केला जातोय मिड विकेटच्या दिशेने. डायरेक्ट हिट. वा, ऋषिकेश जोरी. हॅलो 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 हॅलो. तर डायरेक्ट हिट केला गेला या ठिकाणी आणि तुषार रणदिवे यांना माघारी परतावं लागतंय. पहा, एक विशेष भूमिका निभावतात ऋषिकेश जोरी सर. यष्टीरक्षकाची भूमिका आणि एक चान्स होता छोटासा आणि त्यांनी संधी घेतली आणि तुषार रणदिवे सारखा एक महत्त्वपूर्ण विकेट त्या ठिकाणी मिळालाय. एक मोठी विकेट या ठिकाणी त्यांना पाहायला मिळते. बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु अविनाश रामगुडे यांच्या रूपात खेळाडू बाद होताना पाहायला मिळते. लोकेश यांना यश मिळत आहे आणि जोडी जमली होती त्याच वेळेला मात्र या 2 विकेट येत आहेत. सुधीर सुधीर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये गेलेत. दत्ता पवार त्यांच्या जोडीला आहेत. लोकेश यांना यश मिळत आहे. आत्मविश्वास त्यांचा दुणावला असणार आहे. चांगला झेल देखील त्या ठिकाणी झाला. चला, आर्या इनिंग ब्रेक मध्ये आर्या 11 नाशिक आणि त्याचबरोबरीने नियाजी वॉरियर्स या दोन्ही टीमचा टॉस होणार आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी सज्ज राहायचं आहे. आर्या 11 नाशिक, नियाजी वॉरियर्स. सुधीर बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू पेश केला आहे. थोडासा अखूट टप्प्याचा होता, अंदाज आला नाही या चेंडूचा. आणि नॉर्मली हे रबर बॉलच्या क्रिकेटची देखील प्रॅक्टिस गरजेची असते, कारण टेनिस बॉलचं वजन थोडंसं वेगळं असतं, रबर बॉलचं थोडंसं वेगळं असतं. दोन्ही चेंडूने क्रिकेट खेळण्याचं टेक्निक देखील थोडंसं वेगळं आहे. यावेळेला शरीरभेदी मारा करण्याचा प्रयत्न केला जातोय. टप्पा थोडासा पुढे घेतला, मागील चेंडूवर तो पाठी होता. हे षटक चांगलं राहिलंय आणि धाव संख्या जर पाहिली तर 38 धावा या ओव्हरमध्ये खूप चांगली कामगिरी राहिली. केवळ 3 धावा दिलेल्या आहेत त्या लोकेश यांनी आणि यालाच क्रिकेट म्हणतात. हितेश नाडर यांचं देखील आगमन होतं या ठिकाणी. एक मावळ तालुक्यातील उभरते अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील आपण ज्यांच्याकडे पाहतोय, याच मैदानाला दिले एक उभरता सितारा. त्यांचंही स्वागत असेल. राजू असतील किंवा हितेश असतील, यांच्याकडे देखील प्रचंड क्षमता आहे. उमेश नायडू यांच्या तालमीत तयार झालेले खेळाडू.
जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर शफिक येत आहेत. शफिक भिगवण इंदापूर बरोबर ना. इंदापूर म्हटलं तर एजाज कुरेशी सारखा खेळाडू इंदापूरने दिला. पूर्वी दौंड परिसरातून देखील खूप चांगले खेळाडू पाहायला मिळाले. अलीकडे बारामतीमधून देखील खूप चांगले क्रिकेट किंवा स्पर्धा बारामतीमध्ये देखील आपण पाहतो. आज शफिक यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. दत्ता पवार यांच्या विरुद्ध पहिला चेंडू सोडून दिला. यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. दत्ता पवार हो हो या वेळेला शफिक यांनी अप्रतिम चेंडू टाकलाय. लेंथ वरून उसळी दिली या बॉलला, परंतु यष्टीरक्षक ऋषीजोरी यांचंही कौतुक करावं लागेल. यष्ट्यांच्या लगोलग या बॉलला अडवलं देखील. दत्ता पवार यांच्यासारख्या एका धडाकेबाज फलंदाजाला 2 चेंडूवर रोखून धरलंय, परंतु आक्रमण करावी लागतील. शेवटचं षटक आहे या ठिकाणी. 38 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. धावसंख्येला लगाम घातलाय. विशेष म्हणजे लगातारचे 5 चेंडू निर्धाव येत आहेत, कारण मागील षटकात लोकेश यांच्या 3 चेंडू शेवटचे निर्धाव आले होते. या षटकातील 2 चेंडू शफिक यांचे निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकात शफिक यांच्या गोलंदाजीचा सामना मावळचे स्टार खेळाडू दत्ता पवार कशा पद्धतीने करतात पाहायचं आहे. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी राहिला आहे. चेंडूची फेकी केली गेली आणि त्या ठिकाणी शफिक चेंडू अडवतायत देखील. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. वाईड प्लस 1 धाव आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना जाते ती 40 धावांवर. कालची उच्चांकी धावसंख्या जर पाहिली ती 104 कल्याण संघाने बनवल्या. रिची प्रतिष्ठान, नेव्हिटेक रायडर्स. आज हरीश केने, निशांत शिवलकर, योगेश पवार, सागर कांबळी. कालच्या दिवसाची ही वैशिष्ट्य राहिली. निलेश म्हात्रे इव्हन खूप चांगला खेळ काल त्यांच्याकडून झाला. संजय सोलंकी, एकू यांच्याकडून खूप चांगला खेळ झाला. त्या ठिकाणी पावसातलं क्रिकेट आहे. पहा थोडेसे स्किट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, वाह, तो पूर्ण देखील केला गेलाय. 1-1 रन महत्वपूर्ण आहे आणि माहिती आहे वरद 11ला आपल्याला धावा करावे लागतील. हमराज मृत्युंजय देखील तेवढा ताकदवर संघ आहे. थोडंसं स्ट्रगल तर करतायत, परंतु धावा ही करायच्या आहेत. धावसंख्या झाली आहे ती 43 धावा धावफलकावर. शेवटचं षटक आहे. आर्या 11 नाशिक विनंती असेल संगनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि नियाजी वॉरियर्स पुणे. नाशिक विरुद्ध पुणे अशी मॅच या ठिकाणी आता पाहायला मिळेल. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. बिग हिट केला जातोय. प्रॉपर टायमिंग नाही झालंय. बॉल हवेत आहे आणि आता श्रीकांत खुणे चेंडूच्या खाली आले. पकडली जाते कॅच. शफिक यांना यश मिळत आहे. दत्ता पवार बाद. ललित मुसळे फलंदाजीसाठी जाताना पाहायला मिळत आहेत. राजगुरुनगर खेड तालुक्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुडूचे एक क्रिकेट प्रशिक्षक म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. कडूस क्रिकेट अकॅडमी ही देखील त्यांची अकॅडमी पाहायला मिळते. परंतु शफिक यांनी गोलंदाजी करत असताना खूप प्रभावित केलंय. ज्या पद्धतीने त्यांनी या शेवटच्या षटकात मारा केलाय. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल काहीसा खाली राहतोय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. दरम्यानच्या कालावधीमध्ये धावा घेण्याचा प्रयत्न, 1 2 तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला गेला. 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. या षटकात हे दुसऱ्यांदा झालंय. 3 धावा धावून प्लस 1 वाईड अशा 4 धावा मिळतील आणि या 4 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. एक धाव पहा खूप महत्वपूर्ण असते आणि धावसंख्या 47 वर पोहोचते.
टेनिस बॉल क्रिकेट म्हणा, रबर बॉल क्रिकेट म्हणा, आता अलीकडच्या कालावधीमध्ये नावारूपाला येऊ लागलंय. खूप सारी प्रसिद्धी यामधून खेळाडूंना मिळू लागली आहे, आयोजकांना मिळू लागली आहे, आपण सर्वांना मिळू लागली आहे. आपल्याला काही नियमांची बंधनं घालावी लागतील. यावेळी लाखो टप्प्याचा बॉल होता, त्यावर केलंय आक्रमण. सुधीर यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या पार. षटकार. म्हणतोय 53 धावा धाव फलकावर. बघता बघता धावसंख्या आता आकार घेऊ लागली आहे. या षटकात जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या रूपातील रन भरपूर आल्या. यावेळेला मात्र वेग दाखवला गेला. अचूक टप्प्यावरून मात्र चेंडू यष्टीरक्षकांच्या दिशेने जरूर गेला आणि धावबाच्या रूपात विकेट येताना पाहिलं मिळते. धावसंख्या 53 झाली आहे. 5 षटकं संपली आहेत. 54 धावांची आवश्यकता ज्यावेळेला दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी हमराज मृत्युंजय मैदानात उतरेल. जरी धावसंख्या कमी असेल तरी फाईट होऊ शकते. हे रबर बॉलचं क्रिकेट आहे. आणि आता पाहूयात वरद 11 कशा प्रकारची गोलंदाजीची व्यूहरचना करतायत तर हमराज मृत्युंजय कशा प्रकारची फलंदाजी करेल. चला टॉस साठी यायचं आहे. आर्या 11 नाशिक आणि दुसऱ्या बाजूला नियाजी वॉरियर्स. अगदी गोड आवाज निलेश पंडितजी यांच्याकडे माईक सुपूर्द करतोय. आपका बहुत महत्वपूर्ण योगदान इस पूरे दिन में रहने वाला है. ईश्वर आपको लंबी आयु प्रदान करे. आप हमेशा हम लोगों के बीच चमकते रहें. वर्द 11 पुणे के कैप्टन से हमारा अनुरोध है कि जल्द से जल्द अपनी फील्ड सजा लें. जो अतिरिक्त प्लेयर उनके ग्राउंड में पहुंच चुके हैं कृपया उनको ग्राउंड के बाहर कर दें. महान दया होगी. सिर्फ वही प्लेयर ग्राउंड के अंदर रखें जिनको गेंद पर चीते की तरह दौड़ना है. हमराज मृत्युंजय के दोनों ओपनर ग्राउंड पर पहुंच चुके हैं.
अंपायर तैयार, बैट्समैन तैयार। स्ट्राइकिंग छोर पे मोर्चा संभालेंगे उस्मान पटेल। फील्डिंग में उनसे एक कैच मिस हो चुका है। बैटिंग में क्या लाजवाब कारनामा कर गुजरते हैं ये तो आने वाला क्षण ही बताएगा। नॉन स्ट्राइकर बैट्समैन महेश नाथ गुड़े अपने आकर्षक शॉटों की प्रैक्टिस करते हुए। बॉलर ने बॉलर तुषार रणदीबे अपने बॉलिंग मार्ग पे तैयार। उस्मान भाई ने सुबह अशोक सोलंकी का अच्छा समाचार लिया। अब आगे क्या कर गुजरते हैं वो देखने वाला समय ही बताएगा। उस्मान भाई के लिए उनकी ये गेंद हल्के हाथों से कट किया, उसे गेंद पहुंची है स्लिप के फील्डर के पास। जब तक गेंद को फील्ड किया जाता दौड़कर एक रन लेने का मौका। इस एक रन के बीच लौह पथगामिनी अपनी तीव्र स्पीड से स्टेडियम के ठीक सामने से गुजरती हुई, उसका रास्ता कोई नहीं बदल सकता, ये सरकारी नियम है। इस एक रन के साथ खाता खुलता हुआ टीम का। बहुत बहुत धन्यवाद सर। एक बार लालू जी इटली गए, इस गेंद के बाद बताएंगे वो समाचार। इसी बीच अगली गेंद लेफ्ट हैंड बैट्समैन के लिए उछाल दिया है लेफ्ट हैंड के बैट्समैन ने गेंद को, गेंद तंद बनाते हुए बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। प्रसाद यादव जी एक बार बिहार से चलकर इंग्लिश सीखने अमेरिका के किंगडम के पास पहुंचे, तो 1 महीने तक तो इंग्लिश सीखे। लालू जी ने तो इंग्लिश सीख ली, लेकिन जो इसी बीच अगली गेंद और टप्पा पड़ने के बाद बाहर निकलती हुई गेंद, अंपायर का इशारा व्हाइट बॉल का, 1 बाउंस। कुछ दिनों के बाद जब अंग्रेजी सीख कर लालू जी वापस आ गए, लंबी कहानी है, बीच बीच में डिस्टर्ब न करें, बताते चलेंगे। इसी बीच अगली गेंद ड्राइव करना चाहते थे उसे पॉइंट और कवर की दिशा में, लेकिन कोई मौका नहीं। गेंद विकेट कीपर के हाथों में सुरक्षित, और उस्मान भाई जो एक रन साजिद भाई जो एक रन लेना चाहते थे रन आउट हुए। उस्मान पटेल अपना विकेट रन आउट के रूप में अपना आत्मसमर्पण करने के बाद मैदान के बाहर जाते हुए काफी निराश अपने कदमों से कि उनके कदम दोबारा क्रीज में वापस नहीं पहुंच पाए। लालू जी की सरकार चली गई है, अभी उनकी सरकार है नहीं बिहार में। ठीक है, हिदायत मिली है किसी भी पार्टी पर कोई कमेंट न किया जाए। धन्यवाद। अब तक का बोलने के लिए क्षमा चाहूंगा, जहां तक मेरी आवाज पहुंच रही है इस धुन विस्तारक केंद्र के माध्यम से, इस यूट्यूब चैनल के माध्यम से। अगली बॉल करने के लिए तैयार, ये गेंद उछाल दिया है उसको लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ, लेकिन नहीं, फील्डर वहां मौजूद और लपक लिए गए। ये बेहतरीन विकेट का पतन होता हुआ दूसरा झटका लगातार, पहला विकेट रन आउट। योगदान पर 2 विकेट, टोटल टीम का स्कोर 8 रन और 2 धुआंधार बल्लेबाज पवेलियन का रास्ता नाप चुके हैं। नए बल्लेबाज रोहित कैच आउट होकर पवेलियन में पहुंचते हुए उनकी जगह रोहित जमे हुए नॉन स्ट्राइक पर। राजू पाटिल नए बल्लेबाज।
राजू पाटे नए बल्लेबाज। बहुत ही लाजवाब तरीके से उसे हवाई सफर पर भेजना चाहते थे, लेकिन गेंद बैट पे चढ़कर काफी ऊपर पहुंच गई। तुषार की अच्छी गेंदबाजी। इसी बीच अगली गेंद और उसे उछाल दिया है नए बल्लेबाज ने लॉन्ग लेग बाउंड्री लाइन सीमा रेखा से बाहर 6 रन। अपने इरादे साफ कर दिए हैं कि क्या करना है उनको। इसी बीच अगली गेंद फिर से वही शॉट मारने का प्रयास, नतीजा कोई नहीं, कदमों से चूके और अपनी ही क्रीज में धराशायी होने से बचे। पहले ओवर की समाप्ति पर 14 रन और 2 महत्वपूर्ण विकेट पवेलियन का रास्ता नाप चुके हैं। संभा भाव हमारे बीच में आ चुके हैं। मैं हृदय की गहराई से उनका कोट कोट वंदन अभिनंदन करता हूं। नए बॉलर आर्या 11 नासिक और नियाजी वॉरियर्स के बीच अगला मुकाबला आपको देखने के मिलेगा। दोनों कैप्टनों से निवेदन है कि वो आके अपना सिक्का उछालकर निर्णय शुरू करें। दीपक चले बैट्समैन के लिए ये गेंद, अच्छी गेंद, लेकिन एम्पायर का इशारा व्हाइट बॉल। टिप्पा पड़ने के बाद और बाहर की तरफ निकलती हुई गेंद, अंपायर का इशारा बाउंस का भी। जो एक गेंद अतिरिक्त तो उछाल के साथ आप फेंक सकते हैं वो गेंद कर चुके हैं आप। ये दुर्भाग्य उनका कि वो गेंद व्हाइट करार दी गई। अगली गेंद, ये गेंद उछाल दिया है उसे बॉलर के सर के ऊपर से, हवाई 6 रन। सारे लोग जानते हैं चंद्रशेखर आजाद, जिन्होंने अंग्रेजों से गुलामी छुड़ाने में बहुत योगदान दिया। बहुत बहुत कोट कोटि अभिनंदन उनका, भारत के वीर पुत्र। इसी बीच अगली गेंद और फिर से वही शॉट मारने का प्रयास और नतीजा बॉल का ठीक से संपर्क नहीं हुआ। फील्डर वहां पे तैनात और गेंद फील्डर के द्वारा जब तक फील्ड की जाती दौड़कर 1 रन लेने का मौका। चंद्रशेखर आजाद ने जीते जी अपने को अंग्रेजों के हाथ कभी नहीं पड़ने दिया। जहां लड़े आजाद पेड़ के पत्ते खड़क गए होंगे, पल दो पल को शायद उनकी निंदिया भाग गई होगी, फिर पिस्तौल उठा लेने की इच्छा जाग गई होगी। अगली गेंद करने के लिए तैयार, ये गेंद और उसे स्क्वायर लेग की साइड में खेला, फिर वहां पर मौजूद काफी बेहतरीन कैच फील्डर के द्वारा लपक लिया। एक बेहतरीन का अंत होता हुआ 2 छक्के। टीमों के कैप्टन
कमेंट्री बॉक्स के ठीक सामने आ जाएं। सिक्का उछलने के लिए उनका इंतजार कर रहा है। नियाजी वॉरियर, आर्या 11 नासिक, दोनों टीमों के कैप्टन। काफी लंबा सफर तय करके आई है नासिक की टीम। सौरभ दाड़वी नए बैट्समैन, लाल और व्हाइट कैप में नजर आते हुए। बारामती का ये प्लेयर क्या जादुई प्लेयर है। दीपक की गेंदों का सामना करेंगे। दीपक की खतरनाक गेंदबाजी, अगली गेंद, और उसे हल्के हाथों से लॉन्ग ऑफ की दिशा में खेला है। जब तक फील्डर गेंद को फील्ड करता, मौका था दौड़कर 1 रन लेने का। दोनों बल्लेबाजों ने अपना छोर बदला। इस 1 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर 23 आने वाली 20 बॉलें शेष। इस बीच अगली गेंद, और उससे जाने दिया विकेट कीपर के हाथों में, क्योंकि व्हाइट बॉल का इशारा अंपायर के द्वारा। 20 गेंदों में कितने रन? 20 बॉलों में 30 रनों की जरूरत। अगर अपनी टीम के सफर को आगे बढ़ाते रहना है तो 20 गेंदों में 30 रन लाने होंगे। इसी बीच अगली गेंद, उछाल देना चाहते थे, बैट का किनारा लेती हुई गेंद विकेट कीपर के ग्लव्स में समा गई। इस प्रकार एक और विकेट का पतन होता हुआ। चार लाइनें मैं चंदू सर को समर्पित करता हूं कि हमने ही आजाद भगत नेहरू सुभाष को जन्मा है। हमने ही आजाद भगत नेहरू सुभाष को जन्मा है। वैदिक मंत्र पढ़े हैं हमने, पढ़ा हमी ने कलमा है। सत्ता वाली राजनीति को काव्य वेदना का संदेश। अमर शहीदों की बलिदानी भूल गया क्या भारत देश? अमर शहीदों की बलिदानी भूल गया क्या भारत देश? इसी बीच अगली गेंद, और पूर्णतया समझ नहीं पाए गेंद को। गेंद उनको चकमा देती हुई विकेट कीपर के हाथों में सुरक्षित। 2 ओवर शेष, 2 ओवर हो चुके हैं। 2 ओवरों की समाप्ति पर 24 रन टीम का स्कोर। अभी इस इनिंग की 18 गेंदें, मतलब 3 ओवर होने शेष हैं, और इन 3 ओवरों में आवश्यकता है 30 रनों की। बोला तो रॉयल बोल रहा भाई, अभी मेरे को बोल मत तू भाई। आर्या 11 नासिक, नियाजी वॉरियर्स, दोनों टीमों के कैप्टन हमारे ठीक सामने उपस्थित हो जाएं। उमेश जी टॉस करने के लिए उनका इंतजार कर रहे हैं। मैं यहां का नहीं हूं, हमसे ऐसे शब्दों का उच्चारण मत करवाएं, ऐसे लैंग्वेज मत निकलवाएं कि किसी को बुरा लग जाए। मुझे भी अपने घर जाना है सकुशल। मैं अपनी बीबी का इकलौता पति हूं साहब, जीर्ण शीर्ण शरीर का मालिक। इसी बीच अगली गेंद, उछाल दिया उसे स्क्वायर लेग अंपायर के ऊपर से, फील्डर से काफी दूर। सिर्फ दर्शक बने देखते रहे। फील्डर गेंद 6 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर।
टॉस के लिए दोनों टीमें आ जाएं, उनका बेसब्री से इंतजार हो रहा है। बॉलर वैभव चले, बैट्समैन के लिए ये गेंद, अच्छी गेंद, फिर से वही दोबारा रिपीट किया हुआ शॉट, थर्ड मैन बाउंड्री लाइन सीमा रेखा के बाहर, वन बाउंस पर 4, लगातार 2 बाउंड्री। दो गेंदों पे अच्छी बैटिंग देखने को मिली है। इसी बीच अगली गेंद, ये गेंद उसे खेल दिया है बॉलर के सर के ऊपर से, 2 फील्डर वहां मौजूद, लेकिन गेंद उनसे रुकी नहीं, गेंद धीरे धीरे लड़खड़ाती हुई बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। ये 4 इस ध्वनि विस्तारक यंत्र में कुछ खराबी के कारण पिछली गेंद छूट गई थी। टोटल बढ़ता हुआ स्कोर 40 रन। दर्शकों का लगातार जमावड़ा बढ़ता हुआ। अगली गेंद, ये गेंद उछाल दिया है उसे लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ, फील्डर मौजूद लेकिन कोई फायदा नहीं, गेंद 6 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। हेलो, हेलो 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 चेक, हेलो हेलो, हेलो, बैटिंग टीम को सिर्फ 2 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए। और इसी बीच अगली गेंद, उसे जाते हुए देखते रहे, बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने, कोई रन नहीं। अगली गेंद फेंकने के लिए बॉलर तैयार, धीरे धीरे कदमों से एम्पायर को क्रॉस करते हुए ये गेंद, और उछाल दिया है उसे लॉन्ग ऑन की तरफ, फील्डर वहां पे मौजूद और लपक लिए गए। बहुत ही बेहतरीन कैच। लौह पथगामिनी इस विकेट का स्वागत करती हुई, अपनी तीव्र गति से अपने पथ पर चलती हुई हमारी स्क्रीन के ठीक सामने। नए बैट्समैन लोकेश पहुंचे हैं जगह लेने के लिए, सिर्फ 2 रनों की जरूरत। इसी बीच अगली गेंद हल्के हाथों से कट किया उसे, एम्पायर का इशारा, आउट। बैट का चुंबन लेती हुई गेंद विकेट कीपर के ग्लव्स में समा गई। इस तरह से अपना विकेट गंवाकर वापस पवेलियन अपनी टीम को जो सहयोग देना चाहते थे वो नहीं दे पाए। सिर्फ 2 रनों की जरूरत है और अभी बहुत गेंदें होनी शेष। बहुत ही अच्छा रोमांचक मुकाबला चलता हुआ। हमारे जो भी दर्शक 4 व्हीलर गाड़ी से आए हैं, कृपया वो अपनी गाड़ियां साइड में लगा लें, ताकि इसी बीच अगली गेंद, उसे एक्स्ट्रा कवर की दिशा में खेलना चाहते थे, लेकिन जब तक गेंद फील्ड की जाती दौड़कर 1 रन लेने का मौका।
दोनों बल्लेबाजों ने छोर बदला और इस एक रन के साथ मैच ड्रॉ हो चुका है। इसी बीच अगली गेंद और इस गेंद को उछाल दिया है लॉन्ग ऑफ बाउंड्री रेखा के बाहर 6 रनों के लिए। इस छक्के से मैच को समाप्त किया और मैच जीत लिया। सेवण